ओम नमो भगवते वासुदेवाय। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन् नमस्ते। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव, सीताकांत स्मरण जय जय राम। गंगा माता की जय, भारत माता की जय। संत सज्जन हो, आपण मागच्या भागामध्ये भगवान श्रीकृष्णांचं महानिर्याण याविषयी आपण ती हकीकत कथा ऐकून घेतली। आता त्यानंतर पुढची परिस्थिती काय आहे हे नैमिषारण्यातल्या त्या ऋषींना सूत महाराज कथा सांगतात आहे। आणि जी कथा शुकदेवांनी राजा परीक्षिताला सांगितली होती तेच निवेदन सूत करता आहे। शुकदेवांना राजा परीक्षिताने काही प्रश्न विचारले आहेत। भगवान श्रीकृष्णांनी धामाला गेले हा प्रसंग व्यथित करणारा आहे। सर्वसामान्य व्यक्तीला व्यथित करणारा हा प्रसंग किंवा विषय आहे। ते गेल्यानंतर या पृथ्वीवर कोणकोणते राजे झाले, त्यांनी किती वर्ष राज्य केलं याविषयी त्यांच्या मनामध्ये म्हणजे परीक्षिताच्या मनात जी उत्सुकता होती त्याबद्दल शुकदेवांनी त्यांचं प्रश्नांचं निरसन करण्याचा प्रयत्न केला। त्यानुसार निरनिराळे वंश भगवंताच्या निर्णयानंतर विविध वंशाचे राजे त्यांचा कार्यकाल याविषयी माहिती सांगितली। आणि जसा काळ बदलतो तशा राज्यकर्त्यांचे आचार विचार याच्यात बदल होतो, लोकांच्याही आचार विचारात बदल होतो। आणि तो जसा जसा बदल होत गेला त्याची माहिती शुकदेवांनी राजा परीक्षिताला दिलेली आहे। भगवंत निजधामाला गेल्यानंतर या पृथ्वी तळावर कलियुगाचा प्रवेश झाला। आणि जसा जसा कलीचा प्रवेश वाढेल, जसा जसा कलीचा अंमल सुरू होईल तसं तसं इथल्या लोकांच्या परिवर्तनामध्ये बदल होईल। या भूमीवरचे चारही वर्ण हे संस्कारहीन होतील। त्यानंतर ज्यांचं राज्य येऊ नये असे लोक या ठिकाणी राज्य करतील। राज्यकर्त्यांचे वैशिष्ट्य, राज्यकर्ते स्वार्थी, खोटं बोलणारे, केवळ आश्वासन देणारे, प्रजेला लुबाडणारे, जितकं प्रजेला लुबाडता येईल तितका पैसा प्रजेकडून काढून घ्यायचा, जेवढी पिळवणूक करता येईल तेवढी करायची, असे राज्यकर्ते या भूमीवर राज्य करतील। आणि हे राज्यकर्ते यांचा जो उदयास्त आहे तोही भराभर होत राहील, भराभर होत राहील। हे दीर्घकाळपर्यंत टिकून राहणार नाहीत। आता यथा राजा तथा प्रजा, प्रजा सुद्धा खोटे व्यवहार करेल। अनेक खोटे नाटे व्यवहार प्रजेचे होतील। आजही आपण पाहतो अनेक खोटे नाटे
कागदपत्र सादर केले जातात, लुबाडलं जातं. हे आपण आज त्याचा अनुभव घेत आहोत. दया, धर्म, नीती याला काही अर्थ राहणार नाही. सर्वच निर्दयी, स्वार्थासाठी काहीही करायला तयार होतील. ज्याच्याजवळ पैसा आहे, संपत्ती आहे, श्रीमंत आहे, तो त्या ठिकाणी धर्मवीर, कर्मवीर अशी पालुपत जनता देतील त्याला, त्याच्या पैशाला भुलून, आणि अनेक व्यवहार त्याच्या पैशाने करतील. मग ते धार्मिक कृत्य असतील, सामाजिक कृत्य असतील, हे सर्व त्याच्या पैशाचा वापर करून या जनतेमध्ये ती सर्रास त्यांना सवय होऊन जाईल. आणि जे पैसेवाले आहेत तेच सदाचारी, तेच सद्गुणी, तेच खऱ्या अर्थाने समाजाचे धुरंधर असं म्हटलं जाईल. आणि जे खरे सद्गुणी असतील त्यांच्या दोष पाहिले जातील, त्यांना व्यवहारात किंमत राहणार नाही. वयात आलेली तरुण मुलं मुली घरच्यांचा कोणाचाही सल्ला न घेता परस्परच आपल्या पसंतीनुसार विवाह करतील. काही कोणी विचार करणार नाही. मुली सुद्धा पित्याने केलेले उपकार विसरून जातील, मुलं ते उपकार विसरून जातील. आणि आम्ही वयात आलेलो आहे, आमचं भविष्य आमच्या हातात, आम्हाला सर्व समजतं असं म्हणून घरच्या मोठ्या माणसांना, माता पिता यांना धुतकारून देतील. जो जितका कपटी, जो जितका कारस्थानी, त्याला चतुर म्हटलं जाईल, तोच बुद्धिमान म्हटला जाईल. अत्यंत बुद्धिमान आहे, हुशार आहे, अशा प्रकारे त्याला समाजामध्ये मान्यता मिळेल. तो अनेक इकडे तिकडे खोटे नाटी व्यवहार करण्यात हुशार करेल. जो 4 वर्णामध्ये श्रेष्ठ असलेला ब्राह्मण वर्ग आहे, ब्राह्मणो मे मुखो मासीत, भगवंताचं मुख म्हणजे ब्राह्मण आहे. आणि हेच नेमकं बिघडलेलं राहील, नेमकं हेच बिघडलेलं राहील. जो ब्राह्मण आहे, विप्र आहे, त्याला ओळखण्याची एकही खूण राहणार नाही. ना तो गळ्यामध्ये जानवं घालेल, ना कपाळाला गंध लावेल. भक्षाभक्षण याचा विचार केला जाणार नाही. तिथी, वार, नक्षत्र हे न पाहता अभक्ष भक्षण करतील. पती पत्नी यांच्यामध्ये बंधनाचा अभाव राहील. स्वातंत्र्याच्या नावाखाली एकमेकांवर भयानक दोषारोप केले जातील. पती केव्हाही पत्नीला सोडून देईल आणि पत्नीही केव्हाही पतीला सोडून देईल. मुलं वाऱ्यावर सोडले जातील, संतान वाऱ्यावर सोडली जाईल. आणि एकच धर्म लोकांचा उरेल, जेणेकरून स्वार्थ करा, आपली तुंबडी भरा. पोट भरा ही शब्द नाही वापरत, तुंबडी भरा, एवढंच जीवनाचं उद्दिष्ट लोकांचं राहणार आहे. ऋतुमानात बदल होईल. पावसाळ्याच्या जागी उन्हाळा वाटायला लागेल, आणि ऊन असेल तेव्हा पावसाच्या झड्या सुरू होतील. अशा प्रकारच्या ऋतुमानामध्ये फरक होणार आहे. कुठल्याही प्रकारच्या याला बंधन राहणार नाही. ऋतू बदलून जाईल. कोणता ऋतू केव्हा चालू आहे हे नीट समजणार नाही. नद्या अपवित्र होतील. नाही तर फार वर्षापूर्वी, 65-66 वर्षापूर्वी लोक नदीचं पाणी भरत होते. आम्ही भरलेलं आहे, आणि ते पिण्यासाठी उपयोग करत होते. आता तिथे चूळ घेतली जाणार नाही.
आचमनापुरतं सुद्धा नदीच्या प्रवाहातलं पाणी आपण वापरू शकत नाही, इतका नद्या या दूषित केल्या जातील. नद्याच नव्हे तर मोठमोठे जे काही पवित्र नद्या आहेत त्यांची ही तीच अवस्था असेल. आपण गेलेले असाल, अनेक धर्म ठिकाणी गेलेले असाल, त्यांच्या त्या नद्यांची अवस्था पहा, त्या नद्यांची अवस्था का पहा. रामचरितमानसमध्ये या सरजू नदीचं जे शेवटच्या याच्यात उत्तरकांडामध्ये जे वर्णन आहे ते आज तुम्हाला दिसणार नाही. अन्नाला फक्त चव महत्वाची. अन्न फक्त चवीने, भगवद्गीतेतही वर्णन केलेलं आहे. अभक्ष याचा अर्थ चांगलं अन्न सुद्धा सडवतील, कुजवतील आणि तशा अन्नाला अभक्ष म्हटलं गेलेलं आहे. लोक आवडीने तेच खातील, आवडीने तेच खातील. स्वयंपाक बनवताना अत्यंत घाणेरडा असा वास येईल, पण तेच अन्न चवीने खातील. आणि हे अन्न खाल्ल्यानंतर जैसा खावे अन्न वैसा बने मन. लोकांना निरनिराळ्या रोगांनी पछाडलं जाईल. पूर्वी पुराण काळामध्ये कोणी मनुष्य आजारी पडत नव्हता. त्याची इच्छा झाली, विशिष्ट वय झाल्यानंतर तो स्वतःच्या इच्छेने देह सोडत होता. स्वतःच्या इच्छेने, कुठल्याही वाममार्गाने देह सोडत नव्हता, गैरमार्गाने देह त्याग करत नव्हता, तर न्याय मार्गाने तृप्ततेचा ढेकर देऊन त्यांचा देह त्याग होत होता. आता तसं राहणार नाही. लोकांना जेवण्याला भरपूर असेल, पण समोर असलेलं ताटातलं अन्न लोक खाऊ शकत नाहीत. सर्वात श्रेष्ठ रस म्हणजे मधुर रस. मधुर रसाचे पक्वान्न लोक आल्याबरोबर काढून टाकतील. हे नको, हे नको, हे नको. म्हणून ते त्याच्यापासून वंचित राहतील. गोड आणि मधुर अन्न हे त्यांचं वैरी राहील. आपण पाहतो, कोणाच्या घरी कोणी गेलं तर पहिल्यांदाच चहा ठेवायचा म्हटलं, पहिल्यांदा त्याचा पुकारा होतो, साखर नको, असं पहिल्यांदाच तो सांगून देतो. आणि ज्याच्या घरी जातो तो पूर्वीच्या काळी कोणी विचारत नव्हतं. आता लोक विचारतात साखर चालेल का. म्हणजे हे सर्व आपल्या एकमेकाच्या विरोधात झालेले आहेत. लोक औषधांवर जगतील, औषधांवर जगतील. पूर्वी लोक गोळ्या खाऊन मरत होते, म्हणजे बंदुकीच्या गोळ्या वगैरे, त्याच्याने लोक मरत होते. आता गोळ्या खाऊन जगतील. जेवायच्या आधी 4 गोळ्या, जेवल्यानंतर अजून 2-4 गोळ्या, अर्ध्या तासानंतर त्या गोळ्या, सर्व दिवसभर गोळ्या. एवढे पोतडीच्या पोतळ्या गोळ्या घेऊन फिरावं लागतं. आणि गोळ्यांचा सुद्धा टाइम चुकू नये म्हणून त्यांच्याचकडे लक्ष दिलं जाईल. भजनाची पूजनाची वेळ सांभाळली जाणार नाही, आरतीची वेळ सांभाळली जाणार नाही, जपतपाची वेळ सांभाळली जाणार नाही. गोळ्यांच्याच वेळा सांभाळल्या जातात. जे वामनप्रस्थाश्रमी आहेत, संन्यासी आहेत, त्यांच्या प्रचंड मालमत्ता राहते. कुबेरालाही लाजवेल अशा प्रकारचं धनद्रव्य त्यांच्याकडे राहणार नाही. देवाच्या नावाने, धर्माच्या नावाने अक्षरशः बाजार मांडला जाईल, धन कमवलं जाईल. पूर्वी थोडेसे 100-125 रुपयाचं घेतले जात होते, आता लाखो नाही करोडो रुपये या देवधर्माच्या नावाने खर्च होतात. जे साधू संन्यासी होते ते त्यांना कापडी म्हणत होते. पायी यात्रा करणं
पायी यात्रा, पायी तीर्थयात्रा या सर्व होत्या. आता विमानाने फिरणारे महात्मे आहेत. त्या विमानाचं भाडं पहा. लोक देतातही. हे लोक काही कष्ट करतात, काही कमाई करतात. यांच्या उपजीविकेचे साधन काय? काही हे लुटमार आहे. कारण धर्म ही म्हणजे तो एक जुना काळातला विचारवंत होऊन गेला. साम्यवादी विचारवंत होते ते कार्ल मार्क्स. त्याने धर्माच्या बाबतीत एक विधान केलं होतं त्या काळात. धर्म ही अफूची गोळी आहे आणि याच्याने समाजाला गुंगी निर्माण करता येईल. मला वाटतं की ही गोष्ट आज आपण पाहत आहोत. एक गुंगी आणून लाखो रुपयांची लूट होते. त्याच्यावर चर्चाही होते. पण चर्चा ही वायफळ चर्चा असते. त्याच्यातून मार्ग कोणी काढत नाही. पूर्वी मंदिरांना कुलप लावले जात नव्हते. ठेवायचा देवद्वार साधुद्वार हे नित्य मुक्त द्वार असायचं. आता देवालयांना प्रचंड सुवर्ण चढवलं जातं आणि मनमन तशी कुलप जिकडे तिकडे कुलप. म्हणजे देव हा आपण कैदी बनवलेला आहे. कैदी नाही तर अट्टल कैदी आहे. कारण एवढ्या अट्टल कैद्यालाच एवढी कुलपाच्या त्या पिंजऱ्यामध्ये किंवा त्या याच्यामध्ये बंद करून ठेवतात. किंवा वाघ सिंह वगैरे असतात त्यांना त्या पिंजऱ्यामध्ये ठेवलं जात होतं. आता तुम्ही देवाच्या जवळ जाऊन एक फक्त आपले पंढरपूरचे विठ्ठल भगवान आहेत ते सोडले तर देवाच्या चरणाजवळ जाता येत नाही. जे VIP असतील तेच जाऊ शकतील. म्हणजे तेवढे मुठभर लोक VIP म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट, बाकीच्यांना काहीही किंमत नाही असं अप्रत्यक्षरित्या दाखवलं जातं. प्रचंड अशी गर्दी देवस्थानांना तीर्थस्थानांना असते. ज्या यात्रा फक्त संन्यासी करत होते आता सर्वच यात्रा सर्वच लोक करायला लागले आहे. तटाक यात्रा संन्यासी करत होते. नदी तटाकांची यात्रा गुरुचरित्रात वर्णन आहे त्याचं पहा. आता हाऊस म्हणून सगळे तटाने फिरून राहिले. मजा मारत जात आहेत, मजा मारत येत आहेत आणि वरती धार्मिकतेचा शिक्का मिरवत आहेत. हे कलियुगाचं लक्षण आहे. ऐसा कलियुग आवेगा बाबा, ऐसा कलियुग आवेगा, हंस चुबेगा दाना झूठा, कौवा मोती खावेगा. पूर्वी जे भिक्षुक होते संन्यासी ते ज्याच्या दारात गाय असेल त्याच्याच दारात भिक्षा घ्यायची. ज्याच्या दारात गाय बांधलेली असेल त्याच्याच घरी भिक्षा घ्यायची. इतर ठिकाणी घेत नव्हते. नियम होता तो धर्माचे किंवा संन्यासाचे वानप्रस्थाश्रमाचे नियम होते. काद्या गिलच्यावर भूमिशय्यन हे संन्यासाचं लक्षण होतं. प्रचंड महालाला लाजवेला असं जीवनमान या ठिकाणी झालेलं आहे. नृसिंह सरस्वतींच्या गुरुचरित्रामध्ये तुम्ही पहा ते संन्यासी होते. ते मध्यान्ह काळी ते स्वतः भिक्षेला जात होते आणि 5 घराच्या वरती ते भिक्षा घेत नव्हते. समजा एखादा संन्यासी निघाला भिक्षेला आणि फक्त 5 घरं फिरल्यानंतर पहिलं घर, दुसरं घर, तिसरं घर, चौथं घर, 5वं घर, पहिल्या घरी नाही मिळाली दुसऱ्या घरी जातील, तिसरे, तिथे कुठेच मिळाली नाही तर फक्त जलपान करणे. 5च्या नंतर 6वं घर नाही. म्हणजे ज्या घरातून भिक्षा मिळाली असे 5 घरं मोजायचे नाही. तर जिथे
5 घरं पहिल्यांदा आपण आपल्या त्या याच्यामध्ये असतील ते आपण निवडले, त्याला सांगून त्याच्या घरी जायचं नाही. संन्यासी जात नव्हते. त्याला आधी पूर्वसूचना म्हणून जात नव्हते. म्हणूनच तर औदुंबर या ठिकाणी भगवान गेले, तिथे काहीच नव्हतं. त्याच्या जेवढ्याच्या शेंगा उकडून दिल्या तेवढ्याच त्यांनी खाल्ल्या. 5च्या 5 कंपल्सरी पूर्ण झाल्या पाहिजे असंही नाही. पहिल्या घरी तुमच्या पोटापुरती मिळाली तर दुसरं तिसरं पुढचे घर नाही, कॅन्सल. असं जीवन हे संन्यासी जगत होते. आणि म्हणून तेथे असे देव उभा, तिथेच देव. आता तसं थाट माट बहुपाट शिशाचे, खमन गसले उद्बत्तीचे, पान केळीचे, द्रोण केळी, केवढ्या पदार्थांची यादी आपण एका याच्यात पाहिलेली. हे संन्यासाला वर्ज असे. संन्यासाला वर्ज असे. पात्रामध्ये तो भिक्षा, त्याचं जे पात्र असेल त्याच पात्रात तो भिक्षा घेईल. परंतु हे मात्र आता हे सर्व धर्म बोलण्याचे झाले आहे. कोणीही तो धर्म पाळणार नाही. सगळेच आपली मालमत्ता कशी जमवायची, प्रचंड मालमत्ता जमवण्याच्या पाठीमागे आहेत. कोर्टात त्यांच्या न्यायालयामध्ये केसेस चालू आहेत. खरा मालक कोण, खरा मालक कोण, तिथे झगडे चालू आहेत. आणि त्याच्यातून खून मारामाऱ्या व्हायला सुद्धा तिथे आश्चर्य वाटत नाही. हे तर नेहमीच राहिलेलं आहे. शकून सांगावया आले यमाई माझे नाव, शकून सांगावया आले यमाई माझे नाव. एकनाथ महाराजांचे ते भारूड आहे, त्याच्यात वर्णन केलेलं आहे. आणि या याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं जे आपण ऐकलेलं वर्णन होतं पुराणांमध्ये किंवा जुन्या काळामध्ये, काही थोडेफार बोटावर मोजण्यात इतके लोक असतील की त्यांनी तो काळ अल्पसा का होईना पाहिलेला आहे, त्यांना याची निश्चित खात्री होईल. फार वर्षापूर्वी, म्हणजे 5-25 वर्ष झाले असतील, वर्तमानपत्रामध्ये का मासिक होतं कोणतं तरी, किंवा साप्ताहिक होतं, त्याच्यात एक कविता आलेली होती. त्या कवितेचा मुद्दामून मी उल्लेख करतो. त्या कवितेचे जे कवी होते, आता कोणत्या वर्तमानपत्रात आली होती ही मला माहिती नव्हतं. आता आम्ही शिक्षक असल्यामुळे असे जे काही चांगली कात्रणं होती ती कात्रणं आम्ही काढून घेऊ, ती विद्यार्थ्यांपर्यंत समाजात, याचा अर्थ शिक्षकच शिकू शकतो अशातला भाग नाही. बाहेरच्याही अनेक गोष्टी असतात की त्याच्यातून समाजाला काही प्रबोधन करण्याचा काही लोक प्रयत्न करतात. पण त्यांनी केलेलं प्रबोधन कदाचित वर्तमानपत्रात, साप्ताहिकात येतं. ते आमच्या त्या पिढीला एक सवय होती, आम्ही ते कात्रणं काढून विद्यार्थ्यांसमोर ठेवत होतो. त्याच्यामध्ये 25-1 वर्षापूर्वीची ती कविता होती. त्याचे कवी आता मला माहिती नाही, पण इथे मी नाव तेव्हा लिहून घेतलेलं आहे. अमित आवेकर नावाचे कवी होते. त्यांचं नाव होतं अमित आवेकर. त्यांनी त्या साप्ताहिकात का कुठे ती कविता छापली होती, मी लिहून घेतलेली होती. तीच तुम्हाला आजचं पूर्ण वर्णन त्या कवितेमध्ये 5-25 वर्षापूर्वीचं त्यांनी पाहिलं असेल, अनुभवलं असेल म्हणूनच दिलेलं. आता या गोष्टीला, या कवितेला 25-1 वर्ष झालेले आहेत. तर त्या कवितेचा आशय आणि या भागवतामध्ये सांगितलेल्या या विषयांचा आशय काहीही फरक नाही. कवितेचं शीर्षक आहे हरवला आहे. हरवला आहे, मिसिंग, मिस झालाय. ऐका जरा मन लावून. एसी ऑफिस, स्वतंत्र केबिन. एसी ऑफिस, स्वतंत्र केबिन, फटाकडी सेक्रेटरी. एसी ऑफिस, स्वतंत्र केबिन, फटाकडी सेक्रेटरी. दिवसभर मीटिंग, मीटिंग.
दिवसभर मीटिंग. 11 वाजता ही, 1 वाजता ती, 3 वाजता ती, 5 वाजता ती, दिवसभर मीटिंग. मीटिंगमुळे खूप भेटी राहिलेल्या आहेत. दिवसभर मनुष्य त्या मीटिंग मध्ये अटकलेला आहे. अनेकांच्या भेटी घ्यायच्या राहिल्या आहेत. मीटिंगमुळे खूप भेटी राहिल्या आहेत. पण सगळ्या मीटिंग सोडून ज्याला भेटावं असा लंगोटी यार मात्र हरवलेला आहे. लंगोटी यार, बालमित्र, अति बालपणीचा, जेव्हा एकच लंगोटी वापरून पाण्यात पोहत होते त्याला लंगोटी यार म्हणतात. लंगोटी यार म्हणजे मुलं जायची पाण्याच्या याच्याजवळ, नदी असेल, विहीर असेल, आणि एकाजवळच लंगोटी असेल तर तो पहिल्यांदा तिथून पोहून यायचा, वरती यायचा आणि ती लंगोटी काढायचा आणि दुसऱ्याला द्यायचा. एकच लंगोटी ते तिघी-चारी मुलं वापरत होते. त्याला लंगोटी यार म्हणतात. लंगोटी यार मात्र हरवला आहे. सगळ्यात मोठं उदाहरण असेल लंगोटी यारचं भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा. भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा हे लंगोटी यार होते. सुदाम्याचं चरित्र आपण पाहिलं. जगन्नायक, जगाचा नायक, द्वारकाधीश, त्याच्याकडे सुदामा जातो भेटीला आणि म्हणतो काय, हवे तुझे दर्शन मजला, नको गहू ज्वारी, प्रभू तुझ्या दारी आलो, होऊनी भिकारी रे, होऊनी भिकारी. फक्त तुझं दर्शन. मित्राला पाहण्यासाठी आसुसलेले होते लोक. आज असा लंगोटी यार आपल्याला दिसत नाही. हा धकाधकीचा काळ सुरू झालाय. भरपूर पगार, उदंड सेव्हिंग्स, भरपूर पगार आहे. आता पगार, पूर्वी लोक महिन्याच्या शेवटी 27-28 तारखेला पैसे संपून जात होते. तेव्हा 5 रुपये 10 रुपये आजूबाजूला असेल, कोणाकडे ज्याचे चांगले असेल त्याच्याकडनं लोक मागून आणते. मी स्वतः मागून आणलेले. 27-28ला मागायचे किती, फक्त 10 रुपये. पगार झाला की देऊ बा. आता तशी परिस्थिती नाही राहिली. भरपूर पगार, उदंड सेव्हिंग्स, मनसोक्त शॉपिंग. दुकानात घुसले तर दुकान अर्ध खरेदी करून आणू की काय, साड्या यायलाच पा. एका ठिकाणी मी गेलो होतो, ते खाली आमचे सहकारी आणि आमचे सगळे होते. ते काय कांचीवरम वगैरे गाव आहे तिकडे खाली दक्षिणेने. हे आमचे लोक गेले, 3-4 महिला मंडळ, त्यांच्याबरोबर त्यांचे जे मिस्टर होते, त्यांनाही त्याच्यात फार इंटरेस्ट. आता मला काही फार इंटरेस्ट नव्हता. काय करावं, हे एकदा घुसले म्हणजे लवकर निघणार नाही. मग मी त्या दुकानदाराला सांगितलं, वेळ होती 1-2 वाजताची. दुकानदाराला सांगितलं, म्हटलं बाबा रे, आता हे 1-2-3 तास काही निघणार नाहीत. मला 2 खुर्च्या आणून दे. एका खुर्चीवर मी बसलो, दुसऱ्या खुर्चीवर पाठवलं. आता मी झोपतो म्हटलं, कारण हे कमीत कमी 2 तास निघणार आहे. आणि खरोखर 2 तास त्या ठिकाणी यांची खरेदीच चालू. त्या दुकानदाराने मला मग काय केलं, तुम आराम से सो जाओ. मग त्याने मला ते स्प्राईट वगैरे होतं, ती बाटली आणून दिलं. जाओ सो जाओ काका बोले तुम. मी झोपून गेलो. प्रचंड शॉपिंग. गावाहून जातात, इतक्या वस्तू खरेदी करतात की त्या बॅगा उचलत नाहीत. सामानांचा ढीगच ढीग. आपण कोणती वस्तू आणलेली आहे हेही लक्षात राहत नाही. किती साड्या आणलेल्या आहेत, त्या साड्यांचे कपाटाच्या कपाट भरलेले असतात. एक साडी काढायला गेली की 5-50 साड्या येऊन पडतात. सामानांचा ढीगच ढीग. सामानांच्या ढिगाखाली खूप गोष्टी दडलेल्या आहेत, खूप गोष्टी.
मग ही साडीचं कसं हे होते म्हणून मी घेतली, हे नारळ होतं, हे कलर होता, अमुक होता, त्याच्या इतक्या गोष्टी सांगतात वर्णन करून करून. खूप गोष्टी दडल्या आहेत. पण कवी काय म्हणताय, पण चुका करून करून जिच्या आड लपावं, चुका करून करून जिच्या आड लपावं, असा आईचा पदर मात्र हरवला आहे. असा आईचा पदर मात्र हरवला आहे. त्या माऊलीचा पदर दिसत नाही. पहा ती माऊली, तू माझी माऊली देवा, तू माझी गाऊली. यशोदा कृष्ण 8वा एपिसोड गोकुळामध्ये. कृष्णा तुला मी ताकीद देते, कुणाच्या घरी तू जाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करते, कुणाच्या घरी तू जाऊ नको. गवळ्या घरी बोबाट उठला, गवळ्या घरी बोबाट उठला. माठ दयाचे फोडू नको. कृष्णा तुला मी ताकीद करीते, कोणाच्या घरी कधी जाऊ नको. रागीट तुझा पिता नंद रे, मारत याचा खाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करीते, घरी कुणाच्या जाऊ नको. भगवान खोड्या करून यायचे, धावत धावत यायचे आणि माता यशोदेच्या पदरा आड लपायचे. चुका करून करून जिच्या आड लपावं, तो आईचा पदर मात्र हरवला आहे. आज हे दिसत. भगवान सुद्धा त्या यशोदा मातेच्या पदराखाली लपून बसत होते आणि त्या गवळणी धावून साड्या सांगायला यायच्या. आता माता लुगडच नेसत नाही. लुगडं नाही म्हणजे पदर नाही. आता लुगडं नेसण्याचा प्रश्न आहे. लुगडं शब्द वापरतोय मी, साडी शब्द वापरत नाही. कारण आमच्या आई वगैरे जेव्हा जायचे तेव्हा म्हणते लुगडं घ्यायला गेला, लुगडं धुवून आणलं, लुगड्याला हे केलं, लुगड्याला. हा शब्द वारंवार कानी पडायचा. वारंवार ते लुगडंही 9 वार लुगडं असायचं. 9 खंडी, 9 दिवसाची पृथ्वी त्याच्यामध्ये झाकली जायची. एवढं प्रेम त्याच्यात होतं. यशोदा श्रीकृष्णाचा हा प्रसंग डोळ्यासमोर आणा. आताच्या काळात लुगडंच नेसत नाही, हलका फुलका ड्रेस घातला जातो. त्यामुळे त्याला पदरही नाही. पदर गायब झालाय. जीन्स पॅन्ट आलेली आहे. मुलांनी कसं काय त्या मातेच्या पदराआड जावं. हा पदर हरवला आहे. हा एवढा मोठा बदल या कवीने पोट तिडकीने वर्णन केलेला आहे. दिवसाआड पार्टी, कधी पब तर कधी डिस्को, धुंद रात्र मस्तीची दाखवले जातात चित्रपटात वगैरे. प्याल्या मागून प्याल्यांची झिंगच झिंग, प्याल्या मागून प्याल्यांची झिंगच झिंग. चिअर्सच्या चित्कारात खूप आवाज विरून गेले आहे. खूप आवाज विरून गेले आहेत. पण ज्या आवाजाने हृदयाला साथ घालावी असा आरतीचा गजर मात्र आज हरवला आहे. अशा आरतीचा गजर मात्र हरवला आहे. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल हा आवाज ऐकू नाही येते. आरत्याही आता मंदिरांमध्ये केवळ मुखाने गायल्या जात नाही,
तर मोठमोठ्या डीजेच्या चालीवर आणि मोठ्याच्या याच्याने गाजलं की एखाद्याला वेळ आला तर इतके तोलत वाजतात, तर एखाद्याला छातीचा विकार असेल तर ते त्यांचं काय होतं हे अनेक ठिकाणी घडलेलं आहे, आपण पाहिलेलं. अटॅक येऊन जाणारी ही माणसं आहेत. पहाटेची वेळची भोपाळीही ऐकू येत नाही, काकडा आरती ऐकू येत नाही. वासुदेवाची आली फेरी आमच्या गावाला बोला, श्रीकृष्ण बोला, श्री गोविंद बोला, हे ऐकायला येत नाही. कारच्या वेगामध्ये सायकलची फेरी हरवलेली आहे. सारखे मोटारीचे हॉर्न वाजत आहेत, सायकल नाही दिसत. सायकलची फेरी हरवली आहे. आणि पिकनिक स्पॉटच्या गर्दीत मामाचा गाव हरवला आहे. मामाच्या गावाला अलीकड डोंगर पलीकड डोंगर, मामाच्या गावाला नाही राहिला. हा मामाचा गाव नाही राहिला. दुरांच्या रेषा हवेत सोडी पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, मामाच्या गावाला जाऊया. मामी मोठी सुगरण रोज रोज केळी शिकरण, भाच्यांची नावे सांगूया, मामाच्या गावाला जाऊया. आता तो मामाही तितका प्रेमळ राहिला नाही आणि मिठी मारणारे भाचेही राहिले नाही. प्रेमाची मिठी मारणारा मामा राहिला नाही, मामी राहिली नाही. हे सगळं बदलून गेलेलं आहे. डीजे विजेच्या गोंगाटात वासुदेवाचा पाववा हरवला आहे. वासुदेवाची मुरली हरवली आहे. आणि 60 फुटी सिमेंटच्या रस्त्यात वडाची सावली हरवलेली आहे. 4 पदरी 6 पदरी रस्ते होत आहेत, पण इथे वडाची सावली हरवली आहे. 50 वर्षाच्या काळात या नाशिकमध्ये या CBS पासून ते एक कोपऱ्यावर मुंबई नाका जवळच होतं, तिथून जी वडाची झाडं लागलेली असायची, गर्द झाडी, 50 वर्षाचा काळ येतो, आता काही दिसत नाही. कारण 60 फुटी सिमेंटच्या रस्त्यात वडाची सावली हरवली आहे. आणि कॉन्व्हेंटच्या अट्टासामध्ये 12 खडी हरवली आहे. कॉन्व्हेंटच्या अट्टासात 12 खडी. संध्याकाळच्या वेळेस ते मुलं परोचा म्हणणारे तुळशी वृंदावन जवळ परोचा म्हटला जात होता रोजचा, ते हरवलेलं आहे. हॅलो, हाय, थँक्यू, वेलकम या वगैरेच्या मध्ये साधी भोळी रामरामची पद्धत हरवली आहे. गावात एखादा नौका मनुष्याला ओळख राव नसं, राम 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 राम, गावाच्या बाहेर जाईपर्यंत राम राम राम. आज हे गेलेलं आहे. फायद्या तोट्याच्या गणितात उत्स्फूर्तता हरवली आहे. हे केलं तर काय मिळेल, ते केलं तर त्या काय मिळेल. आणि निलाजऱ्या रिमिक्स मध्ये निरागसता हरवली आहे. ते जुनी कलाकार आहेत, अजून गायक, ते जेव्हा नवीन ठिकाणी येतात, काही कार्यक्रमांना बोलवतात, ते त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यांचे भाव पाहावे. नवीन लोक जे काही गीतं सादर करतात, कपाळाला हात मारून घेत असतील. अरे एक एक गाणं बसवायला त्या काळी संगीतकाराला त्याला किती किती वेळा किती महिने लागून जायचे. आता तर पेपर छापल्यासारखं इकडे तयार, पटकन गीत तयारच असतं, संगीत तयार, अमुक तयार, चाली तयार. पूर्वी तसं नव्हतं. संगीतकार राम कदम म्हणून एक जुन्या काळातले संगीतकार होते. त्यांचा एक अनुभव त्यांनी दिला होता की एका गाण्याचं नाव नाही सांगत मी, एक चित्रपटाला चाल द्यायची होती. चित्रपटाचं गीत तयार झालं, चाल सापडली, किती तरी चाली लावून झाल्या. त्यांना तरीचे जे मुख्य डायरेक्टर होते त्यांच्या काही पसंतीला उतरत नव्हती. शेवटी एक दिवशी पहाटे 2 वाजता
त्यांना ती चाल सुचली आणि त्यांनी त्या जे कोण चित्रपट निर्माते होते त्यांना 2 वाजता फोन केला आणि त्यांना सांगितले ही चाल पहा कशी वाटते. रात्री 2 वाजता हार्मोनियमवर त्यांनी ती चाल म्हणून दाखवली आणि तीच चाल त्या चित्रपटामध्ये फेमस झाली आहे. किती वेळ लोक हे घालत होते. धकाधकीच्या दिनक्रमामध्ये निवांत गप्पा हरवल्या आहेत आणि सिमेंटच्या जंगलात माती हरवली आहे. सारखी धकाधकी. बोलायला वेळ नाही, भेटायला वेळ नाही. फालतूक सारख्या त्या मोबाईलवर कितीतरी वेळ गप्पा करतात. समोर येऊन कोणी बसत नाही. मस्त बसला आहे. दमा मिराजदारांच्या त्या कथा पहा. तिथे संध्याकाळच्या वेळेस ते गणाप्पा वगैरे जे काही होते, मास्टर बाबू पैलवान वगैरे, किती आनंद देणाऱ्या त्या कथा त्यांनी रंगवलेल्या आहेत. ऐकत होते ते स्वतः. त्यांनीच सांगितलं होतं की त्यांचे वडील वकील होते बाहेर दारामध्ये, की तुम्हाला हे सुचतं कसं? सुचत नाही म्हणे. माझे वडील वकील होते बाहेर, ते पक्षकार येऊन बसायचे आणि ते बाहेर गप्पा मारायचे. त्यांच्या गप्पातून हे साहित्य फुलत गेलं. त्या निवांत गप्पा नाही, फुरसत नाही, वेळ नाही. असं एकच पालुपद वाचलं जातं, आम्ही धावणार करिअर मागे, बाकी कशाची खंत नाही, कशाचा हिशोब मांडू. या चकचकीत मॉडर्न जगण्यात जिंदगीच हरवली आहे. जगायचं कशासाठी याचं उत्तर नाही. श्वास चालतोय तोपर्यंतचा काळ म्हणजे जगणं. पण त्याग, वीरता, शूरता, देव आणि धर्मदेशासाठी असं आयुष्य खमून नेणारे माणसं नाहीत. फार वर्षापूर्वीची ही कविता त्याच्यात आलेली. आधुनिक काळाचं वर्णन कवीने अतिशय सुंदर केलेलं आहे. मी या कवीचा आभारी आहे. त्यांचा संदेश लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून हा माझा प्रपंच किंवा प्रयास मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या अमित आवेकर नावाच्या कवीने आधुनिक काळात एक जी परिस्थिती ही बदलणं हे माणसाच्या हातात आहे. असं नाही की बदलू नाही शकत. प्रयत्न केला तर बदलला जातो. जिंदगीला काही अर्थ आहे. जिंदगीला काही अर्थ आहे. ये जिंदगी उसी की है जो किसी का हो गया. स्वतःसाठी जगू नका. पशु स्वतःसाठी जगतात. आपल्या पशुसारखं आपलं आयुष्य असू नये हा त्याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे. आणि म्हणून सांगितलं जातं की पुढे कलियुगाची कालमर्यादा सुद्धा दिलेली आहे. कलियुग किती दिवस आता घडी येत राहतं. कलियुग संपायला आलं, आता सत्ययुग. काही खोट्या गोष्टी आहेत त्या. तुम्ही दात्यांचं पंचांग काढा, पहिल्याच पानावर लिहिलेलं असतं वर्षाचं जे काही वर्णन आहे, गुढीपाडव्याचं वर्षप्रती त्याच्यात लिहिलेलं आहे. कलियुगाची किती वर्ष संपली, किती शिल्लक राहिली. कलियुगाला प्रत्येक युगाला 4 चरण असतं. त्याच्यातलं हे पहिलंच चरण आहे आणि त्या पहिल्या चरणातला हा एक पहिला भाग आहे. त्यामुळे पुष्कळ गोष्टी मागे राहिलेल्या आहेत. पुष्कळ काळ आहे. पण बोललं जातं, सांगितलं जग बुडणारे, जगाचा नाश होणारे शक्य नाही. ते शक्य नाही. तुम्ही पंचांग पहा, अभ्यास करा. मूळ गोष्ट सांगीव ऐकीव कोणी काहीही सांगत असतं. आपण श्रुती स्मृती पुराणोक्त फल, जर तुम्ही स्मृती हे जर प्रमाण मानणार असाल तर मग या अशा थापांवर कशाला विश्वास ठेवतात? थापांवर विश्वास का ठेवायचा हे लोक बोलवतात. प्रथम चरण आता कलियुगाचा आता आहे, प्रथमच चरण आहे आणि किती वर्ष राहिलेली आहे ते तुम्ही त्या गुढीपाडव्याच्या दात्यांचं पंचांग येतं त्याच्यात आधीच लिहिलेलं आहे. किती वर्ष शिल्लक आहे, किती वर्ष संपली आहे.
आणि आपल्याला काय करायचं ती चिंता करून, कारण विश्व तर परमात्म्याच आहे. हे विश्वची माझं तो परमात्मा म्हणतोय, मया आता तिथं सर्व जगत अव्यक्त काल स्वरूप ही माझंच आहे, चंद्र सूर्य मज देखत होती. हे सर्व त्याचं आहे, त्याची वस्तू आहे. तो काही का करेना, त्याची वस्तू आहे, तो काहीही करू शकतो. आपलं फक्त एकच काम आहे, सत्कर्म करा, सत्कर्म करा, सत्कर्म करा. दो बातों को भूल मत, जो चाहे कल्याण, नारायण एक मौत को आणि दुजे श्री भगवान. आपलं एवढंच काम आहे. निरर्थक गोष्टीमध्ये आपलं डोकं घालू नका. आणि कोणीतरी एखादा बुवा आहे, तो दाढीवाला आहे, तो भस्म लावलेला काही काही, आणि लोकांना वाटतं हा फार ज्ञानी आहे, याला फार अंतर्ज्ञानी. काही कोणाला नसतं, काही कोणाला नसतं. सगळी फेकॉलॉजी असते, त्याला फेकॉलॉजी म्हणतो आम्ही. काही सांगायचं, सांगू द्या हो त्यांना. शेवटी ऐकायचं नाही ऐकायचं, कान तर आपले आहे ना, मन तर आपलं आहे ना, कृती करण्याचा अधिकार तर आपला आहे ना. मुकी विचारे कुणी हाका, अशी मेंढरे बनवू नका. आणि भगवान सांगताय, ज्ञान विज्ञान सहितम प्रवक्ष्यामी. भगवंताने जे ज्ञान दिलंय ते विज्ञानासहित आहे. ज्ञान विज्ञान सहित. हे नुसतं ज्ञान असतं, विज्ञान नाही. विज्ञान यांना माहितीच नसतं. विज्ञान या शब्दाचा अर्थ अध्यात्मामध्ये रहस्य. आणि हे जाणलं, यत् ज्ञात्वा पुनर्मोहम न एव यास्यसि पांडवा. हे जर तू ज्ञान विज्ञानासहित जर ज्ञान जाणून घेतलं, कोणाकडून नाही, अर्जुनाने कोणाला विचारत नाही फिरला, फक्त भगवान श्रीकृष्णाला विचारलेला आहे. भगवान कार्पण्य दोषोपस्वभावा पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेता या श्रात निश्चितम ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहम शाधिमाम त्वां प्रपन्नम. अर्जुनाने सांगितलं, शाधिमाम प्रपन्न. तू सांग, कोणालाही नाही विचार, कोणालाही विचारायचं. किराणाच्या दुकानात तेल मीठ हळद हे द्यायचं, याचे भाव विचारायचं, हे विचारायचं, त्याला अमुक हिऱ्याची काय किंमत आहे, अमुक मोत्याची काय किंमत आहे, या रत्नाची काय किंमत आहे. अरे त्याला माहिती नाही, तुम्ही त्याला हे कशाला विचारताय? आणि त्यांनी सांगितलेल्यावर तुम्ही विश्वास ठेवणार का? त्यांनी सांगितलं खरे हिऱ्याची किंमत 10 रुपये, ठेवणार विश्वास? त्याने सांगितलं की खऱ्या हिऱ्याची किंमत 10 लाखाच्या खाली नाही, ठेवणार विश्वास? कारण तो जो देणारा आहे तो काही ऑथोराइज नाही आहे. त्याच्या दुकानातल्या मालाबद्दल विचारा, तेल मीठ हळद मिरची मसाला ते तो सांगू शकतो, पण हिऱ्या मोत्याचे रत्नांचा भाव तो सांगू शकत नाही. आणि आता नेमकी गल्लत तीच होते. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करोनी म्हणती साधू अंगाला ओ निया राख डोळे झाकुनी करती पाप. असे पोटासाठी जरी हरी कथा करी जन रंजविता फिरतसे तेने घात केला अष्टोत्तर शतकुळाचा दास तो यमाचा श्रेष्ठ थोर. नामदेवांचा अभंग आहे. जेणेकरून ही मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. संतांनी मर्यादा घालून दिलेली आहे. तुमच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी प्रेम निर्माण झालं पाहिजे. तो हसी मजाक जोक्स त्याच्यात 3-3 तास घालवले जातात. काय लोक हसतात, काय हसतात. कीर्तन करतो, नर्तनही करतो आणि मरकट लीलाही करतो त्या कीर्तनांमध्ये. लोक हसतात, लोक हसतात. कारण समाजालाच अशी एक सवय लागून गेली आहे. समर्थ रामदासांनी म्हटलंय, चावटा आवडे विनोद. टिंगल टवळ्या ह्या सावट माणसाचा तो स्वभावाचा गुणधर्म आहे. आपण या गोष्टीत न पडता या सर्वांचा
तरी झडझडोनी वहिला निग ये भक्तीचे वाटे लाग जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. आणि म्हणून त्यानंतर त्यांनी राजा परीक्षिताला कलियुगाची कालमर्यादा सांगितली आहे. कलियुग किती राहणार आहे, कसं राहणार आहे. तुम्ही दात्यांचं पंचांग पहा, पहिल्याच पानावर जे वर्षचं फल काही दिलेलं असेल त्याच्यात ते स्पष्ट आहे, किती वर्ष राहिले, काय राहिले, हे सगळं दिलेलं आहे त्यांनी. अत्यंत अभ्यासू अशी ही फॅमिली आहे, अत्यंत मोठी परंपरा त्यांना आहेत, ज्ञानी आहेत, अभ्यासू आहेत, आणि कुठल्याही प्रकारचं चिटिंग या लोकांनी आतापर्यंत लोकांना केलेलं नाही. शास्त्राच्या बाहेर मर्यादा ओलांडून ते कधी गेलेले नाहीत. यांच्यावर विश्वास ठेवा, यांच्यावर विश्वास ठेवा, यांच्यावर विश्वास ठेवा. कारण जे आहे ते वर्णन त्या लोकांनी मांडलेलं आहे. त्यामुळे कोणीही काही सांगतं त्याच्यावर विश्वास ठेवू नका. हे राजा परीक्षिताला सजग करतायत शुकदेव आहे. आणि राजा परीक्षिता, आतापर्यंत मी तुला अनेक राजे, अनेक वंश यांचं वर्णन केलं, त्यांची कार्यपद्धती सांगितली, सर्व सांगितलं आहे. पण एक तरी राजा असा त्याची बखोटी पकडून मी तुला आणून उभा करू का? हा पहा आगे, हा राजा आहे. मग मी सांगतो कुठून? फक्त त्यांची आता नावं शिल्लक आहेत. कालाच्या ओघामध्ये सगळं वाहून गेलेलं आहे. त्यांच्या कथा आहे, हळूहळू लोक याही कथा आणि याही राजांची नावं विसरून जातील. ज्यांनी आतापर्यंतचे पंतप्रधान झालेले आहेत त्यांना त्यांच्या कार्यपद्धती वगैरे माहिती आहे. पण आता ज्यांचे जन्म म्हणजे 84-85 नंतर झाले त्यांना काय माहिती? मागच्या लोकांचे त्याग, बलिदान, त्यांचा प्रामाणिकपणा, त्यांच्या पद्धती आताच्या मुलांना माहिती नाही. जे आज माझ्यासारखे आहेत त्यांनाच हा अनुभव आहे. आणि परीक्षिता, खरं सांगायचं तर ऐक, लक्षात घे, मोठमोठे राजे या पृथ्वीच्या पाठीवर आले, गर्वाने पृथ्वीवर सत्ता गाजवली. हे राज्य माझं इथपर्यंत आहे. या नद्या, हे पर्वत, ही शेती, हे घर, ही माझी आहेत. ते सगळे याच मातीत मिळून गेले. आता एकदाचा अनुभव मी तुम्हाला सांगतो की आम्हाला एक काळ असा होता, कनिष्ठ महाविद्यालयासाठी मुलं मिळेनाशी होत होती, तेव्हा आम्ही आजूबाजूच्या खेड्यात जात होतो आणि जे 10वी पास झालेले मुलं आहेत त्यांना या कॉलेजमध्ये आणण्यासाठी आम्ही स्वतःच भेटत होतो. जाऊन करा, हे करा, ते करा, त्यांना सांगत होतो. एका गावाला जाण्याचा प्रसंग, गोष्ट खोटी नाही, सत्य आहे, कारण मीच गेलेलो होतो. आमची टीम होती, काही सायन्सचे होते, काही आर्ट्सचे होते. असे आम्ही दोघी फॅकल्टीचे लोक गेलो. एका गावात गेलो, विचारलं की या मुलीचा वडील कुठे आहे? म्हणजे शेतात. आम्ही शेतात जाऊन भेटलो त्याला आणि त्याला सांगितलं की तुमची मुलगी 10वी झाली, आमच्याकडे तिला प्रवेश द्यायला काही हरकत नाही, चांगली शाळा आहे, नावाजलेली शाळा होती. मग त्याला विचारलं, मी सहज विचारलं, म्हटलं ही शेती तुमची आहे का? हो म्हणाले. म्हटलं किती आहे? त्याने मला काय सांगितलं असेल, तुमची नजर जिथपर्यंत जाते ना तिथपर्यंत माझीच शेती आहे. तुमची नजर जिथपर्यंत जाते आहे तिथपर्यंत ही शेती माझी आहे. मग चांगला मालदार माणूस आहे, जमीनदार माणूस आहे, एवढा श्रीमंत आहे. मग त्याला सांगितलं, म्हटलं चांगलं आहे मग तुमचं. हो सगळं चांगलं आहे. मग म्हटलं तुम्ही तुमच्या मुलीला आमच्याकडे पाठवा. तेव्हा त्यांनी मला काय सांगितलं, तुम्ही आम्हाला काय मदत करणार आहात म्हणे, तुम्ही आम्हाला काय मदत करणार आहे?
जो 2 मिनिटापूर्वी सांगत होता जिथपर्यंत तुमची नजर जाते तेवढी जमीन माझी आहे, तो आमच्याकडनं मदत मागत होता. त्यावेळेस 5 वगैरे पैसे जे खेड्यातून येतो त्यांना आम्ही शिक्षकच भरत होतो, त्यांची फी होती, आम्ही आमच्या हातातून भरून देत होतो. आम्ही हे देऊ ते देऊ, अजून काय द्याल, अजून काय द्याल. म्हटलं राहू दे बाबा, तुला जिथे पटेल तिथे टाक. अशी प्रवृत्ती लोकांची आम्ही पाहिलेली आहे. माझं माझं म्हणणार. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलं जातं, इस तन धन की कौन बढ़ाई, देखत नयनों में मट्टी मिलाई. इस तन धन की कौन बढ़ाई, देखत नयनों में मट्टी मिलाई. अपने खातिर महल बनाया, आप ही जाकर जंगल सोया. इस तन धन की कौन बढ़ाई. हड्डी जले जैसी लकड़ी की मोली, बाल जले जैसी घास की पोली. बाल जले जैसी घास की पोली. इस तन धन की कौन बढ़ाई, देखत नयनों में मट्टी मिलाई. कहत कबीरा सुनो मेरी गुनिया, कहत कबीरा सुनो मेरे गुनिया. आप मरे पीछे डूब गई दुनिया, आप मरे पीछे डूब गई दुनिया. इस तन धन की कौन बढ़ाई, इस तन धन की कौन बढ़ाई. हे जे काही वैभव दिसतं याची काही बढाई करण्याचा अर्थ नाही. आज आहे उद्या नाही. माटी कहे कुमार से तू क्या रोंदे मोहे, एक दिन ऐसा आएगा मैं रोन दूंगी तोहे. माटी कहे कुमार से तू क्या रोंदे मोहे, एक दिन ऐसा आएगा मैं रोन दूंगी तोहे. कबीरा इस संसार में भूपति भई अनेक, मैं और मेरा कहते रहे, ले न गए कुछ एक. सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, उमापति महादेव की जय. अनेक राजे आले, अनेक गेले, त्यांचे नाम निशाणी राहिली नाही. आपण फार जुन्या काळात आपल्या गावात 100 वर्षापूर्वी श्रीमंत मनुष्य कोण होता आठवून पहा, नावही सांगता येणार नाही, नावही सांगता येईल. आपण ज्या घरांमध्ये जुन्या काळात राहत होतो ती घरं आपल्याला सोडावी लागली, आपलं स्थलांतर झालं, तिथे कोण राहिलं कोण राहतो तेही आपल्याला माहीत नसतं. आणि आपण कधी गेलो तर ज्या घरात आपण आपलं बालपण तरुणपण घालवलेलं आहे त्याच घरातले लोक विचारतात तुम्ही कोण, तुम्ही कोण. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला कानी पडतात. लाख कमाओ हिरे मोती, लाख कमाओ हीरे मोती, लेकिन कफन को कोई जेब ना होती. लाख कमाओ हीरे मोती, लेकिन कफन को कोई जेब ना होती. कफनला खिसा नसतो. खाली हात आएगा, खाली हात जाएगा. आताच्या काळात नाही पण पूर्वीच्या काळात मी पाहिलेलं आहे की एखाद्या मनुष्याचा मृत्यू झाला, त्याला अमरधाममध्ये नेलं जातं आणि त्या ठिकाणी त्या प्रेतावर जेव्हा त्याला चितेवर चढवण्यात येतं त्या तिरडीवरून, तेव्हा त्याचा एक शेवटचा विधी असतो, त्याचा कमरेचा करदोटा तोडला जातो. हा शेवटचा विधी असतो. कोणीतरी एक जणजवळ चाकू असतो, तो पहिले करदोडा तोडा, करदोडा तोडा, करदोडा तोडा. याचा अर्थ
कवड़ी कवड़ी माया जोड़ी रुपया लाख करोड़, चलती बेरी कुछ न मिला लई लंगोटी तोड. तो सुद्धा तोडून टाकतात. राजा परीक्षिता, अनेक वैभवशाली राजांच्या कथा मी तुला सांगितल्या आणि त्याच्यातून त्या कथांमधून काही बोध घ्यावा यासाठी मी या कथा सांगितल्या. हे सर्व अत्यंत बुद्धिमान बलवान असे राजे काळाला जाऊन मिळाले. काळ देहासी आला खाऊ, आम्ही आनंदे नाचू गाऊ. पृथु आला, पुरुरवा आला, गाधी आला, नहुष आला, भरत आला, सहस्रार्जुन आला, मांधाता आला, सगर आला, राम आला, रघु आला, ययाती आला, शर्याती आला, शंतनू आला, गय आला, भागीरथी आला, नल आला, मृग आला, हिरण्यकश्यपू आले, नुमुची आला, रावण आला, शंभासुर आला, भौमासुर आला. किती नावं सांगायची, किती नावं सांगायची, किती नावं. एवढे हे पराक्रमी राजे पण कोणत्या मार्गाने निघून गेले ते कोणालाही, वो जाने वाले हो सके तो लौट के आना, हे सुना पडा है संगीत. कितीही बोला, काही करा, पण जाणारा कधी, वो लौट के आना मेरे मीत, तुझे मेरे गीत बुला रहे. तुम्ही गीत गा का संगीत गा का नवराग गा, नाही आहेत कोणी. या राजांची सत्ता होती, या राजांची सत्ता होती का? ही सत्ता राजांची नव्हती. ही सर्व सत्ता त्या एकमेव अद्वितीय अशी परमात्म्याची शक्ती होती. राजा हे सगळं ऐकल्यानंतर उदासीनता तर येणारच, विरक्ती तर येणारच. हे कलियुग अनेक दोषांनी भरलेला आहे, हे सगळे जण मान्य करतात. परंतु या कलियुगातला सर्वात मोठा सद्गुण काय असेल तर नामस्मरण आणि भक्ती. या मार्गाने आपल्याला ईश्वराची प्राप्ती करून घेता येते. भगवंताच्या नामस्मरणाने जन्मोजन्मीचे पाप नष्ट होतात. तृणग्निमिळी समरस झाली तैसे नामे केले जपतारी, रामकृष्ण नाम सर्वदोषारण जड जीवा तारण. कलिजुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर बहु उतरहु पहारा. हरई नाम हरई नाम हरई नाम केवलम, कलौ नास्तेव 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 गतर अन्यथा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन नमस्ते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पदे हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. गंगा माता की जय. भारत माता की जय. नमो नारायण नमो नारायण नमो नारायण.